64 वर्ष जुना इन्कम टॅक्स ऍक्ट आता बदलतोय आणि 1 एप्रिल 2026 पासून इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 लागू होणार आहे. त्यामध्ये झालेत हे 5 महत्वाचे बदल. पहिलं म्हणजे टॅक्स इयर कॉन्सेप्ट. आता फायनान्शियल इयर, असेसमेंट इयर, प्रिव्हियस इयर हा सगळं कन्फ्युजन संपणार आहे आणि एकच टर्मिनॉलॉजी लागू होणार आहे. ती म्हणजे टॅक्स इयर. दुसरं आहे सोशल मीडिया ऍक्सेस. न्यूजमध्ये ही गोष्ट खूप व्हायरल झाली होती की आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमचं व्हॉट्सअप, फेसबुक, युट्यूब हे सगळं ऍक्सेस करू शकतं. फक्त स्पेशल केसेसमध्ये जिथे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला एव्हिडन्सची गरज असेल तिथेच डिपार्टमेंट सोशल मीडिया हँडल्स ऍक्सेस करू शकतो. तिसरा महत्वाचा बदल आहे इन्कम टॅक्स रेटमध्ये. आता न्यू टॅक्स रेजिम ही डिफॉल्ट टॅक्स रेजिम असणार आहे आणि त्यामुळे तुमचं टोटल इन्कम जर 12,75,000 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला न्यू रेजिम मध्ये एकही रुपया टॅक्स भरावा लागणार नाहीये. चौथा बदल आहे लेट इन्कम टॅक्स फायलिंगचा. आधी तुम्ही जर ITR फाईल उशिरा केला किंवा तुमची डेडलाईन मिस झाली तर तुम्हाला TDS क्लेम करता येत नव्हता. पण आता हा रूल बदललाय. तुम्ही तुमचा TDS क्लेम करू आणि लेट फायलिंग फी आणि पेनल्टी लागू शकते. पाचवी आणि महत्वाची अपडेट आहे NRI साठी. जर एखाद्या NRIचा भारतामध्ये इन्कम टॅक्स ड्यू असेल तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्याची रिकव्हरी आता डायरेक्टली त्या NRIच्या भारतीय ऍसेट्स मधून करू शकतो. अशाच टॅक्स आणि फायनान्स अपडेटसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका.